जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज विज्ञानानं अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दिलंय. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णांना देणं म्हणजे अवयवदान. मृत व्यक्तीचे डोळे, त्वचा, हृदयातील झडपा तसंच हाडांसारखे अवयव दान करता येतात. फक्त मृत व्यक्तीला कोणताही मोठा आजार नसावा. एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे किंवा आजारामुळे मेंदू निकामी झाल्यास व्यक्तीचं हृदय, किडनी, लिव्हर, आतडी तसंच फुफ्फुसांसारखे महत्त्वाचे अवयव दुसऱ्या रुग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवले जातात. किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण आता मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही होऊ लागलंय. हृदय प्रत्यारोपणही लवकरच या रुग्णालयामध्ये सुरू केलं जाणार आहे. सरकारी रुग्णालये आणि कॅडॅव्हरिक डोनेशन्स ह्याला आपण जास्तीत जास्त एक प्रकारची जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना आपण अवयव दान करायला लावलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने खूप लोक पुढे येत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षी लोकांचा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद हा खूपच चांगला आहे. आणि मला वाटतं असंच जर लोकांनी प्रतिसाद केला तर आपण पुढे सरकारी रुग्णालयांमध्ये अवयवदानाचा हा जो काही कार्यक्रम आहे तो नक्कीच पुढे नेऊ शकतो. भारतात दरवर्षी 5 लाख रुग्णांचा अवयव न मिळाल्यानं मृत्यू होतो. यातले 2 लाख यकृताच्या आजाराने तर 50,000 रुग्ण हृदयाच्या आजाराने दगावतात. दरवर्षी सुमारे 1.5 लाख जणांना किडनीची गरज भासते, परंतु यातल्या फक्त 5,000 जणांनाच किडनी मिळते. देशात 10 लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अवयवांची गरज असतानाही अवयवदान करणाऱ्यांचंच प्रमाण नगण्य आहे. आणि म्हणूनच अवयवदान मोहिमेत जनजागृती हा भाग महत्त्वपूर्ण आहे. आम्ही आमच्या तऱ्हेने आमचे विद्यार्थी आणि बाकी सर्व प्रोफेसर्स आणि सर्व मंडळी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतो आहे, जेणेकरून समाजामध्ये चांगल्या प्रकारचं जागृती निर्माण होईल आणि देहदानाबद्दल आणि अवयवदानाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जे वेटिंग लिस्ट आहे, हजारो लाखो लोक वेटिंगमध्ये आहेत, त्यांना आपण फार मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्याला देता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त अवयवच असतात. आणि हेच अवयवदानाचं कार्य केलं तर दुसऱ्या व्यक्तीला अख्खं आयुष्य मिळू शकतं. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.